श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आजच्या 6व्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तर आता मी कुडाळ बाहेर पडत आहे. आज शनिवार असल्या कारणाने मी आज उशिराच उठलो आहे. तर ह्या बघा आमचं दादरकर मंदिर खूप छान आणि सुंदर असा. आणि आज सकाळी पण थंडी तशी थोडी लागत होती. तर पटापट त्या थंडीतनं मी कुडाळ कसं तरी येऊन पोचलो आहे. आणि बघितलं तर गाडी आपली रेडी झालेली होती. तर गाडी घेतली आणि मार्केटमध्ये पोचलो आहे. तर मार्केटमध्ये गेल्यावर दुकानांक दूध टाकू चालू केलं आहे. तर इथे ट्रे ठेवलेलं होतं, त्या ट्रेमध्ये दूध टाकलं. आणि बाकीची अशी काही ठिकाणं असतात त्या ठिकाणी गाडी जात नाही, तसंच चालतच जायचं लागतं. तर चालतच जात होतं तेव्हा ते समोरच काका होते, त्यांच्यानी बघितलं आणि व्हिडिओ काढत होते. तर त्यांना पण दूध पिशव्या दिलं आहे. आणि मार्केटमधली बाकीची पण दुकानं होती, त्यांना दूध टाकून रिटर्न येलं आहे. आणि रिटर्न आल्यावर गाडीच्या पाठीमागे ट्रे लावतो आहे, तो आणून खाली ठेवलं आहे. आणि खुर्चीवर बसले तेवढ्यातच काकीन नाश्ता आणून समोर ठेवल्यानंतर बटाट्याची भाजी, आम्रखंड आणि घावणे होते. तर मग एकदम मस्तच नाश्ता होता. नाश्ता झाला त्यानंतर मी आता निघालं आहे बाजारात जाऊ, कारण बाजारात माका त्यांना भावानं पिशवी आणूक सांगितलेल्या आहेत. ते पिशवी आणूक आता मी जातो आहे बाजारात. बाजारात पोचलो आहे आणि बाजारात गेल्यावर पिशवी घेतले सांगितलेले आणि ते पिशवी देऊ आता मी जाते हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये येऊन बघते तर भावच जागेवर नव्हता, तो गेलेला दुसऱ्या कामात. तर पुढे येऊन बघितले तर आई होती. तर आईक सांगितले पिशवी आणूक सांगितले आणि ते पिशवी इथे ठेवतो. आणि आज माका सुट्टी असल्या कारणाने म्हटलं आज काहीतरी ब्लॉग बनवूया, म्हणून आज मी जाते रेडी. तर रेडी कशाक जातं आहे त्याचं तुमका जाणून घ्यायचं असा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जाता जाता आपल्या शिरोड्याचा बस स्टँड भेटला. तर हा बघा, ह्या असा आपल्या शिरोड्याचा बस स्टँड. आणि पुढे गेल्यावरच शिरोड्याचा बाजार चालू जातात. तर हे बघा शिरोड्याचा बाजार. तर बाजाराच्या पुढे गेल्यावर हे हॉटेल दिसला आणि खूप भूक लागली म्हणून आतमध्ये गेलं. तर त्यांना विचारलं तर चायनीज असं 10 मिनटात देते बोलले. तर म्हटलं चालेल द्या. आणि सांगल्याप्रमाणे 10 मिनटात ट्रिपल राईस समोर लिहिलेलाच होता. तर ट्रिपल राईस पटापट घेतलं आणि पहिलेच घास खाल्लं. आणि पहिलं घास खाल्ल्याबरोबर ते ट्रिपल एकदम सुंदर आणि चांगल्या प्रकारे बनवलेला होता. ट्रिपल राईस खाऊन झाल्यानंतर रेडी जाऊ पुढचा प्रवास चालू केला आहे. पुढे गेल्यावर मला समजला की या ठिकाणी मिठाचं साठं बनवलं जातं. त्यानंतर मग मी पुढे जाऊन निघालं. पण रेडीमध्ये बसल्यावर मला एक मात्र गोष्ट समजली, ती म्हणजे या रेडीमध्ये भरपूर वेगवेगळ्या देवांची मंदिरं या ठिकाणी तुमका बघूक भेटतली. तर तुम्ही सुद्धा नक्की जावा. रेडीच्या मंदिरापर्यंत पोचेपर्यंत आपल्या भरपूर मंदिरं भेटतात आणि त्या मंदिरांचं दर्शन घेऊन मी पुढे पुढे जात प्रवास चालू ठेवलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोकणातलं निसर्ग आणि कोकणातली मंदिरं ही विचारूच नका, एकदम भारी आणि एकदम सुंदर असतात. आणि त्या ठिकाणी गेल्यावर सुद्धा आपल्याक एकदम प्रसन्न असं आणि शांत वातावरण असल्या कारणाने खूप चांगलं वाटतं. तर ह्या बघा विठ्ठल मंदिरसुद्धा या ठिकाणी असा, तर ते तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. आणि अशी बरीचशी मंदिरं असत, पण माका तेवढं वेळ नसल्या कारणाने मी आतमध्ये जाऊक नाही. बाहेरनंच देवाक नमस्कार केला आहे आणि पुढे जाऊन निघालं आहे. आणि आपण ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी पोचलं आहे. तर मंडळींनो तुमका खरं कारण सांगूचं असा, तर मी स्पेशल रेडीचे गणपतीक इलेलं. आणि हे रेडीमधलं मुलगा असा तो कष्ट आणि मेहनत घेतात, त्याचे रील्स व्हायरल होतात, त्यासाठी त्याला मी भेटा केलेला आहे. तर इंस्टाग्रामवर कोकणातील बाबू म्हणून हे रील्स टाकत असता. तर सांगूचा म्हणजे हे खरोखरच मेहनत घेतात. आणि तुम्हीसुद्धा रेडीचे गणपतीक आलात तर गणपतीच्या पूजनासाठी लागणारा जा साहित्य असतात त्या ह्या सगळ्या साहित्य आपल्या कोकणातील लाडको बाबू असतात त्याच्याकडे सगळं अवेलेबल असतात, तर त्याच्याकडनं नक्की घ्या. मग कोकणातल्या बाबूक सांगितलं असंच काम चालू ठेवून यश नक्कीच तुका भेटायला. मग मी गेलं आहे रेडीच्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. मी निघाले पुढच्या प्रवासात. तर पुढे जातात ह्या आपल्या कमळाचा तळा दिसला, खूप सुंदर हा. तुम्ही सुद्धा या ठिकाणी कधी गेलात तर या तळा नक्की बघा. आणि पुढे गेल्यावर आपल्या वेतोबा मंदिर भेटला, त्यात वेतोबा मंदिरचं सुद्धा मी दर्शन घेतलं आहे. त्या आतमध्ये एंट्री केलं आहे. त्या आतमध्ये एंट्री केल्यानंतरच पुढे बघितले तर हे कमळा ठेवलेली होती आणि गेटवर तिचं दर्शन झालं. आणि मग मी देवाक नमस्कार केला आणि तिथून मग कुडाळ जाऊन निघालं. आणि कुडाळ लवकरच गेलं कारण थोडं आराम करून परत मग संध्याकाळी
मार्केटला नळ्या टाकूच्या कामाक जायचा होता. तर गाडी रेडी करून ओके झालेली होती. तर मी निघाले आता नळ्या देव. तर आणि आज 2 प्रकारामध्ये कुरकुरे बनवलेले होते. तर हे बघा अशा प्रकारे. तर मी आता एका दुकानाकडे पोहोचलो आहे. तर त्या दादान दोन्ही प्रकारचे नळे हवे म्हणून सांगितले. तर मी त्याला दिलं आहे. शेवटची 2 पॅकेट देऊन आता मी जात आहे घरात. तर मी आता घराकडे पोहोचलो आहे. तर व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही फॉलो करू नसत नक्की फॉलो करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री.